नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे अक्षय खडके या चॅनलवर। आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं का आणि याचा निर्णय कोण घेऊ शकतो? चला तर मग सुरुवात करूया। भाग 1, संविधानानुसार आरक्षण। भारतीय संविधानात अनुच्छेद 15 आणि 16 नुसार शिक्षण आणि नोकरीत मागासलेल्या समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं। यामागचं उद्दिष्ट म्हणजे सर्वांना समान संधी देणे। भाग 2, मराठा समाज आणि आरक्षण। जी.आर. माहितीनुसार महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे। इतिहासात हा समाज शक्तिशाली होता, पण आजच्या काळात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली। 2018 मध्ये राज्य सरकारने आरक्षण दिलं होतं, पण न्यायालयाने त्यात बदल केले। सध्या 10% आरक्षण लागू आहे। अलीकडच्या काळात सरकारने जी.आर. द्वारे जिनिओलॉजी कमिटीची कार्यवाही जून 2026 पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे। परंतु ही डेट गेलेली आहे, तर पुढे सरकार याबाबतचा निर्णय घेतील। भाग 3, कोण निर्णय घेतो? आता खरा प्रश्न, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही, हा निर्णय कोण घेतो? पहिलं म्हणजे राज्य सरकार आरक्षणाचा कायदा करते। दुसरं म्हणजे न्यायालय, हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय त्या कायद्याची वैधता तपासतात। तिसरं म्हणजे आयोग, मागासवर्गीय आयोग सर्वेक्षण करून सरकारला अहवाल देतात। आणि चौथं म्हणजे राजकीय पक्ष आणि समाजाचा दबाव देखील यात महत्त्वाचा असतो। भाग 4, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाने सरकारने म्हणजे काय केलंय, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की भारतात आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त नसावी। म्हणूनच मराठा समाजाला वेगळं आरक्षण देताना ही मर्यादा अडथळा ठरली। पण बॉम्बे हायकोर्टने सध्या 10% मराठा आरक्षण सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे। या प्रकरणावर अजूनही सुनावणी सुरू आहे। तर मंडळी, हा होता मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी एक थोडक्यात आढावा। तुमच्या मते मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र, अक्षय खडके।